आज माझा मोठा ॲक्सिडेंट होता वाचला. चला सांगतो. आज मी आवरून निघालो होतो आपल्या ग्रामदैवताच्या दर्शनाला म्हणजेच दर्लिंग राजाला. आणि थोड्याच वेळात मी आपल्या धनाला घेऊन पोहोचलो अजयकडे. अजयला गाडीवर टाकलं आणि अशक्य आणि सुंदर असा रोड जो आमच्या दर्लिंग राजाकडे जातो तो करून आम्ही पोहोचलो दर्लिंग राजाच्या मंदिरात. दर्शन वगैरे तर मस्त झालं आणि मी आजारातून उठले देवा त्यासाठी मी 2 वेळा प्रसाद खातो असं म्हणून अजयने तब्बल 2 वेळा प्रसाद खाल्ला. 2 वेळा प्रसाद खाल्ल्यानंतर पुजाऱ्याने त्याच्याकडे मोठे डोळे करून बघितलं पण अजयने त्याला इग्नोर केलं. ते इग्नोरेशन झाल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आमच्यासमोर आमचे बाकीचे मित्रसुद्धा आले होते. त्यांना भेटून आम्ही लगेच घरी आलो. आज घरी पुरणपोळीचं जेवण होतं. अतिशय मस्त जेवण झालं होतं. असं पोट भरून खाल्लं. त्यानंतर दक्षला जायचं होतं पप्पांसोबत शेतात आणि मी त्याला पकडून ठेवलं होतं. म्हणतो पप्पांना म्हणत होता की थांब. त्यानंतर मी धन्नोला घेतलं आणि निघालो पंढरपूरकडे कारण आपला हर्षद मालकांनाही भेटायचं होतं आणि ढोलची प्रॅक्टिससुद्धा होती. हर्षद मालक तर काय नव्हते सोड, मी ढोलच्या प्रॅक्टिसला आलो. सगळेजण वाट बघत होते. प्रथमेश पण आला होता. त्यानंतर अथर्वने हळदी कुंकूचा कार्यक्रम संपवला. आपल्याच पथकातील एक सदस्य त्यांच्या बाबूला बोलून घेतलं आणि शेवटचं बोलून झाल्यानंतर आपल्या ढोलची प्रॅक्टिस सुरू झाली. मास्टर शुभम वाडेकर सर्वांना समजून सांगत होते की आपल्या कोणत्या ताली कॉम्पिटिशनमध्ये वाजवायच्यात. त्या समजून घेतल्या. प्रॅक्टिस झाली आणि येताना अचानक धन्नोचा ब्रेक फेल झाला. सो मी धन्नोला पार्क केलं मित्राच्या घरी आणि त्याची कार घेऊन मी आपल्या घराकडे रवाना झालो. अशा रीतीने आजचा आपला व्लॉग इथेच संपला.